ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं अन्नपूर्णाबाई कविता नेहरेमध्ये मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एकदम झणझणीत आणि चविष्ट तिळाची चटणी. आणि हो, जेवण बनवणे ही एक गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी सोप्या पद्धतीत रेसिपी, जेणेकरून ही कला सगळ्या घरामध्ये जपली जावी. म्हणून नक्की माझी रेसिपी ट्राय करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीत तिळाची चटणी कशी बनवायची ते मी दाखवलं आहे. अगदी 5 मिनिटात तयार होते आणि चवीला एकदम चांगली. आणि थंडीमध्ये तीळ हे सुपरफूडच मानलं जातं. म्हणून नक्की तिळाचे वेगवेगळे रेसिपीज बनवून तुम्ही खात जा, जे हेल्थसाठी खूप छान असतात. म्हणून तुम्ही डायरेक्ट साहित्य: 1 कप तीळ, लाल तिखट 1 ते 2 चमचे, मीठ चवीनुसार, तेल. अगदी कमी सामग्रीमध्ये बनते. तर चला तर सुरुवात करूया आपण ही चटणी बनवण्यासाठी. सर्वात प्रथम आपण पॅन गरम करायला ठेवूया. पॅन गरम झाला की त्यात तीळ म्हणजे सिसमी सीड ॲड करूया आणि मंद आचेवर ते भाजून घेऊया. म्हणजे सुरुवातीला कढई छान गरम करून घ्यायची. यात तीळ टाकून हलक्या आचेवर भाजून घेऊ. तीळ फुटायला लागले की गॅस लो करा. तीळ जास्त भाजले तर चटणी कडू लागते, म्हणून हलकासा सोनेरी रंग आला की काढा. छान असे लो फ्लेमवरती तीळ भाजून घ्यायचे हे व्हाईट तीळ. आणि हो, तीळ नेहमी थंड झाल्यावरच वाटायचे, त्याचं स्ट्रक्चर मस्त येतं. भाजलेले तीळ प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम असताना वाटल्याने तेल सुटते आणि चटणी चिकट होते. तर तीळ म्हणून नेहमी थंडच होऊ द्यायचे, त्याच्यानंतरच चटणी करायची. छान असं आपलं तीळ भाजून झाले आहे. तीळ भाजला का त्याचा मस्त खमंग सुगंध सुटतो सगळीकडे. हे छान आपण प्लेटमध्ये काढून घेऊया, थंड होण्यासाठी ठेवूया. आता तीळ एका जारमध्ये घेऊया. थंड झाल्यानंतर ही तिळाची चटणी झणझणीत आणि छान लागते. तीळ घेतले याच्यामध्ये मी, ते छान असे क्रश करून घेऊया, दळून घेऊया. आता पुन्हा तेल गरम करूया, थोडंसं तेल. त्यात टेचलेलं लसूण टाकूया, त्याला छान असा तडका येऊ देऊया. छान लसूण टाकला की त्याला परतून घ्यायचं छान असं. लसूण परतला की त्यात चिमूटभर थोडासा हिंग टाकूया. हिंग टाकलाय मी आता. आणि त्यालाही छान परतून घ्यायचं. ही चटणी अगदी अतिशय सोप्या पद्धतीत होते, खूप कमी वेळात होते. नक्की ट्राय करा. त्यात लाल तिखट भाजून घेऊया, 1 ते 2 चमचे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तिखट कसं लागतं त्याप्रमाणे ॲड करा. तुम्ही सुक्या मिरच्याही दळून घेऊ शकता ह्या चटणीमध्ये, त्याही छान लागतात. सुक्या लाल मिरच्या छान असं परतलं की त्या शेंगा आपण तिळाचा कूट जो होता तो ॲड करून छान असं परतून घ्यायचं आहे, लो फ्लेमवरच. नाही ते चटणी जळून कडू लागते. तर कमी लो फ्लेमवर त्याचं, कारण ऑलरेडी तीळ पण आपण भाजून घेतलेलं आहे. लो फ्लेमवर मिक्स करूया छान हे. आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आणि परतून घेऊया. आणि हो, मी नेहमी बोलते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी सोप्या पद्धतीत रेसिपीज. म्हणून नक्की ट्राय करा. आणि ही आपली तयार आहे अशी तिळाची चटणी. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. तोपर्यंत भेटू पुन्हा एकदा नवीन चवीसोबत.